पुष्पा नरवाल, जी आपल्या व्हिडिओमुळे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसं की फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध झाली होती। तिचे तिथे भरपूर फॉलोअर्स होते आणि त्यामुळे तिला थोडेफार पैसेही मिळू लागले होते। पण तिला हे माहीत नव्हतं की सोशल मीडिया जॉईन केल्यानंतर तिचं आयुष्य फक्त 2 वर्षाचं राहिलं आहे। त्यानंतर तिच्यासोबत जे होणार होतं ते तिनं स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती। ही संपूर्ण घटना साधारण 9 वर्षापूर्वी सुरू होते, जेव्हा पुष्पाच्या कुटुंबियांनी तिच्यासाठी योग्य मुलगा शोधण्यास सुरुवात केली। शोधता शोधता ते हरियाणातील एका जिंद जिल्ह्यातील करेला गावात राहणाऱ्या पंकज नावाच्या मुलापर्यंत पोहोचले। पंकज पुष्पाच्या कुटुंबाला खूप आवडायला लागला होता आणि 2016मध्ये पुष्पा आणि पंकज यांचं लग्न झालं। सुरुवातीची अनेक वर्ष हे लग्न अगदी सुरळीत आणि आनंदात चाललं होतं। पुष्पाच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं, पण मग आला 2023चा काळ। लॉकडाऊन नंतरचा काळ होता। अनेक लोक मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक त्रासातून जात होते। पुष्पाही त्यापैकी एक होती। कोविड काळात जवळजवळ प्रत्येकजण खूप त्रस्त झाला होता, पण त्याच काळात सोशल मीडिया लोकांच्या आयुष्याचा एक मोठा भाग बनला। घरात बसून करण्यासारखं काही नसल्यामुळे लोकांनी सोशल मीडियाचं वापरणं वाढवलं। पुष्पाही अशाच लोकांमध्ये होती। कोविड संपल्यानंतर तिला थोडा वेळ मिळू लागला आणि मग तिनं कंटेंट क्रिएटर होण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली। हे स्वप्न काही चुकीचं नव्हतं। खूप सारे इन्फ्लुएन्सर उत्तम काम करत होते आणि लोक त्यांच्याकडून प्रेरितसुद्धा होत होते। पुष्पाही आपल्या परिसरातील अनेक लोकल क्रिएटर्सकडून प्रेरित झाली आणि तिने हरियाणवी भाषेत अभिनय करायला सुरुवात केली। ती अनेक भाषेत हरियाणवी नाटके तयार करू लागली। 2023मध्ये तिने स्वतःचा यूट्यूब चॅनल देखील सुरू केला आणि त्यावर नाटकांचे व्हिडिओ टाकू लागली। शिवाय ती आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गाण्यावर रील्स देखील बनवत होती। तिची नाटकेही ती शॉर्ट फॉर्ममध्ये प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असे। हळूहळू वेळ गेला आणि पुष्पाला सोशल मीडियावर चांगलं नाव आणि फेम मिळू लागलं। तिला सोशल मीडियावर काम सुरू करून सुमारे 5 ते 6 महिने झाले असतील, तेव्हा 2024च्या जानेवारी महिन्यात तिची भेट संदीप हरियाणवी नावाच्या व्यक्तीशी झाली। संदीपकडे कॅमेरे, एडिटिंग सॉफ्टवेअर, शूटिंग गिअर अशा गोष्टी होत्या। दोघेही कंटेंट क्रिएशनमध्ये असल्याने त्यांची चांगली ओळख झाली आणि लगेचच दोघे मित्र बनले। काही महिन्यात ही मैत्री अधिकच गहिरी झाली। मग आला ऑगस्ट-सप्टेंबरचा काळ, जेव्हा पुष्पाने एक खूप मोठा निर्णय घेतला। तिच्या लग्नाला यावेळेस 8 वर्ष झाली होती। तिच्या 2 मुली होत्या, एक 2 वर्षाची आणि एक 7 वर्षाची। पण या काळात पुष्पा सोशल मीडियाच्या कामात इतकी गुंतली होती की ती बहुतेक वेळ घराबाहेरच असायची। कुठे शूट असलं की लगेच जायची आपल्या मित्रांसोबत, ग्रुपसोबत। ती नेहमी शूटिंग करत असे, घरात खूप कमी वेळ घालवत असे। याच काळात तिचं आणि संदीपचं नातं फक्त मैत्रीपुरतं राहिलं नाही, त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले। हे प्रेम इतकं वाढलं की त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि या सर्वांमुळे पुष्पाने जवळजवळ 1 वर्षापूर्वी पती आणि मुलींना सोडून संदीपसोबत राहायला जाण्याचा निर्णय घेतला। ती हरियाणातील पानिपतच्या हरसाना काला या ठिकाणी संदीपसोबत शिफ्ट झाली। दोघांनी एक घर भाड्याने घेतले आणि तेथे राहून ते दोघे कंटेंट क्रिएशन करत राहिले। संदीप आणि पुष्पाचे प्रेमही वाढत गेलं। काही महिन्यातच दोघे इतके जवळ आले की त्यांनी सार्वजनिकरित्या एकत्र व्हिडिओ टाकायला आणि फिरायला बाहेर जायला सुरुवात केली। दुसरीकडे पंकज, जो पुष्पाचा नवरा होता, त्यालाही हळूहळू परिस्थिती समजू लागली। त्याने प्रयत्न करणे बंद केले, कारण त्याला आता घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज आला होता। वेळ गेला आणि पुष्पा, संदीप लग्नाची तयारी करत असल्याने दिसते, पण त्यांना माहीत नव्हतं की ऑक्टोबर महिन्यात काहीतरी असे घडणार आहे ज्याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती। ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 11:40 वाजता संदीपने पुष्पाची आई बालादेवी यांना फोन केला। तो फोनवर जोरजोरात रडत होता। बालादेवी यांनी कारण विचारण्यावर संदीपने सांगितले की त्यांच्यात थोडासा वाद झाला होता आणि तो बाहेर गेला होता, पण जेव्हा तो परत खोलीत आला तेव्हा पुष्पाने स्वतःचा जीव घेतला होता। हे ऐकताच बालादेवींच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांची जिंदादिल मुलगी, जी सोशल मीडियावर छान काम करत होती, तिने असे काही करू शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता। बालादेवी त्वरित त्या ठिकाणी जायला निघाल्या। त्यावेळी त्या आपल्या दुसऱ्या मुलीकडे मालपूरमध्ये होत्या। सगळ्या गोष्टी जमून त्या 5 ऑक्टोबरच्या पहाटे 3 वाजता हरसाना कालातील घरी पोहोचल्या। तिथे त्यांनी पाहिलं की पुष्पाचा मृतदेह जमिनीवर पडला होता। तिच्या गळ्यात एक दोरी होती आणि दोरीचा तुकडा पंख्याला बांधलेला होता। हा दृश्य अत्यंत भयानक होता। बालादेवी धीराने पोलिसांना कॉल केला। पोलीस आले, जागा तपासली, पंचनामा झाला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। बालादेवी मात्र हे सर्व मान्य करू शकत नव्हत्या। त्यांना ठाम संशय होता की काहीतरी गडबड आहे आणि यात संदीपच सामील आहे।
दुसऱ्या दिवशी त्या सेनापतच्या सादर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संदीप विरुद्ध FIR नोंदवतात. पोलिसांनाही सुरुवातीपासून शंका होती आणि त्यांनी संदीपला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला संदीप 30 कथा सांगत होता. ज्यांचा वाद झाला तो बाहेर गेला आणि परत आल्यावर पुष्पाने आत्महत्या केली. पण पोलीस अनुभवी होते, त्यांना त्यांचा चेहरा, बोलण्याची पद्धत पाहून तो खोटं बोलतोय असं जाणवलं. कठोर चौकशीनंतर शेवटी संदीपने सत्य सांगितलं. त्याने कबूल केलं की तो आणि पुष्पा कंटेंट क्रिएशनमुळे जवळ आले होते आणि रिलेशनशिपमध्ये सुद्धा आले होते. पण तो पुष्पाशी लग्न करायला तयार नव्हता. तो अविवाहित होता आणि त्यांच्यासाठी दुसरे अनेक पर्याय होते. तो फक्त टाइमपास किंवा फिजिकल रिलेशनसाठी पुष्पासोबत राहत होता. पुष्पा त्याच्यावर विश्वास ठेवून बसली होती आणि लग्नाची अपेक्षा करत होती. ऑक्टोबर 2025मध्ये पुष्पाने संदीपवर लग्नासाठी खूप दबाव टाकायला सुरुवात केली आणि जर नाही मानलं तर कायदेशीर कारवाई करेल असं म्हणत होती. यामुळे एक रात्री त्यांच्यात वाद झाला. संदीप रागात आला आणि त्याने दोरीने पुष्पाचा गळा आवळून त्या ठिकाणी तिची हत्या केली. त्यानंतर त्याने संपूर्ण प्लॅन बनवून तिला आत्महत्या केल्यासारखे दाखवलं आणि नंतर तिच्या आईला फोन करून बनावट कथा सांगितली. बालादेवींचा संशय खरी गोष्ट निघाली. संदीपला अटक करण्यात आली आणि केसचा ट्रायल सुरू आहे. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा चुकीची नाही, पण प्रसिद्धीच्या नादात आपण कुटुंब, जबाबदाऱ्या आणि आयुष्याचं महत्त्व विसरू लागलो तर त्याचे परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतात. पुष्पाने सोशल मीडियाच्या ओढीत घर, नवरा, मुलांना प्राधान्य दिलं नाही आणि ती तिथे आली तिथेही तिला शांतता मिळालेली नाही. मेहनत करा, चांगलं काम करा, पण कोणाचं घर उद्ध्वस्त करू नका आणि स्वतःचं किंवा इतरांचं आयुष्य नष्ट होईल असा एकही निर्णय घेऊ नका. या घटनेतून हा अत्यंत महत्त्वाचा संदेश